लोकांना वाटतं IVF खूप पेनफुल आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, असं मुळीच नाही. इंजेक्शन्स पासनं तर एम्ब्रिओ ट्रान्सफर पर्यंत ही प्रक्रिया सायंटिफिकली आणि खूप कम्फर्टेबली केली जाते. याच्यात सुरुवातीच्या 7-8 दिवस आपण इंजेक्शन्स देतो आणि नंतर एकदा एग मॅच्युअर झाली की मग एग काढण्याची प्रक्रिया केली जाते. ही एग काढण्याची प्रक्रिया आहे ती छोट्याशा बोलमध्ये एक 20 मिनिटाची प्रक्रिया आहे. त्यानंतर पेशंट 2 तासात घरी जाऊ शकतो. पुढची जी प्रक्रिया असते एम्ब्रिओ ट्रान्सफरची. एम्ब्रिओ ट्रान्सफरची प्रक्रिया तर अजून सोपी असते. तिला अनेस्थेशिया लागत काही नाही, पेशंट चालत येतं आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर केले जातात. तर अजिबात पेनफुल नाही. ही सगळी सायंटिफिक आणि कंट्रोल मॅनर मध्ये केल्या जातात. आणि याचबरोबर ही जर्नीसाठी जर इमोशनल सपोर्ट आणि लव्हिंग टेंडर केअर जर मिळाली तर हा सगळा प्रवास सोपा होऊन जातो. स्प्राउटिंग सीड्स IVF सेंटरमध्ये हे सगळं सेफ्टी, ट्रान्सपरन्सी आणि केअरफुली केल्या जातं. तर IVF बद्दल अजून काही प्रश्न असतील तर DM करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत.